आप देख रहे हैं विदर्भ समाचार, आवाज विदर्भ की। चंद्रपुर गढ़चिरौली जिले के आदिवासियों के अधिकारों का मुद्दा विधायक सुधीर मुनगंटीवार ने विधानसभा में उठाया। पैसा कानून के अंतर्गत लंबित पदों की भर्ती, आदिवासी समाज के लिए आरक्षित निधि का सीधे हस्तांतरण तथा पैसा गांवों के समग्र विकास के लिए ठोस व्यवस्था स्थापित करने की मांग इस दौरान की। इस पर माननीय मंत्री आशीष शेलार ने पैसा नियुक्तियों के संबंध में तत्काल बैठक बुलाने तथा समिति गठन के बारे में सरकार के सकारात्मक होने का आश्वासन सदन में दिया। 75 वर्षानंतर आपण आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व देत राष्ट्रपती केल्या आणि आज माननीय मंत्री महोदय अतिशय सकारात्मक आहे। माझा स्पेसिफिक काही प्रश्न आहे। मी आपल्याला एक राज्य सरकारचं आश्वासन देतो, कधी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आधार घेऊन काम अडवलं जातं। सुप्रीम कोर्टाने निकाल सकारात्मक दिला तरी काम अडवलं जातं। मग साधारणतः मंत्रालयात असणाऱ्या काही लोकांची भूमिका अशी आहे मंत्री महोदय कि हम राष्ट्र हित में कुछ नहीं करेंगे काम, मगर वसूल करेंगे जनता के पैसों से पूरा का पूरा दाम। पगार घेतात। पेसा कायद्याच्या संदर्भात भरतीचे स्पष्ट आदेश आहे। एक तर पेसाच्या संदर्भामध्ये आपण बैठक लावणार आहात, आपल्या उत्तराचं स्वागत आहे। ही बैठक तातडीने लावणं गरजेचं आहे की चंद्रपूर गडचिरोली या दोन जिल्ह्यासाठी आदिवासी लोकसंख्या नंदुरबार वगैरे या ठिकाणी जशी जास्त आहे तशी आमच्या दोन जिल्ह्यात आहे। तर चंद्रपूर गडचिरोली मध्ये आदिवासी पेसा गाव असेल, पेसा गावाच्या विकास निधीचा प्रश्न असेल, थेट निधी हस्तांतरण असेल आणि त्या आदिवासी तरुणांच्या नोकरींचा विषय असेल, यासाठी आपण एक स्थायी समिती, लोकप्रतिनिधी व अधिकारी अशी करणार आहात का? अन्यथा हा प्रश्न सुटणार नाही। मी तुम्हाला 10 मार्च 2022 ची कॉपी पाठवतो उत्तराची। अजूनपर्यंत पदभरती झाली नाही। आपण सांगितलं की ही पदभरती करू, कोणतीही पदभरती होत नाही। मग पेसाची असेल की 12,500चा हा 21 डिसेंबर 1900 सुप्रीम कोर्टाचा आदेश असेल। आणि म्हणून मुंबईत तुम्ही बघा, आज मलबार हिल पासून तर तिकडे बोरीवलीपर्यंत एकही बिल्डर हा तुम्हाला आदिवासी दिसणार नाही, कारण मुख्य प्रवाहात आणण्यामध्ये आपण कमी पडतोय। आपण एक अतिशय सुजाण मंत्री आहात, अतिशय उत्तम काम करणारे मंत्री आहात। एक स्थायी समिती नियुक्त करून द्या। पैसा नियुक्तीच्या बाबतीमध्ये बैठक तातडीने लावली पाहिजे, ती लावू। जी गावं चंद्रपूर गडचिरोली आपण पत्र लिहिलंय आणि ज्यामध्ये ती गावं, तिथला निधी, तिथला निधीचं हस्तांतरण या सगळ्या विषयामध्ये आपण शेवटी आपला हेतू काय? आपला हेतू आपल्या असलेल्या पैसा अंतर्गत किंवा आदिवासी आपल्या मुला मुलींना न्याय मिळाला पाहिजे। त्याच्यासाठी जी समिती नियुक्त करायला लागेल ती आपल्याला घेऊन समिती नियुक्त करण्यात येईल। केंद्र ने जनगणना की घोषणा तो की है, लेकिन उसमें ओबीसी के लिए अलग कॉलम क्यों नहीं है? जब तक ओबीसी की सटीक जनसंख्या स्पष्ट नहीं होगी तब तक उन्हें न्याय और उनके हक का हिस्सा कैसे मिल पाएगा? राज्य सरकार को तुरंत केंद्र सरकार के पास इस मुद्दे पर पहल करते हुए जनगणना में ओबीसी के लिए अलग कॉलम शामिल करने की मांग करनी चाहिए। ऐसी जोरदार भूमिका आज विधानसभा में कांग्रेस के नेता विजय वडेट्टीवार ने की। काही मुद्दे मी शासनाच्या लक्षात आणून देतोय। अध्यक्ष महोदय, ओबीसी मध्ये या सरकारमध्ये ओबीसीच्या संदर्भात जी काही अनवस्था दिसते आहे, कारण महाज्योतीमध्ये जो बजेट असायला पाहिजे त्या बजेटचा उल्लेख या ठिकाणी झाला नाही। मागच्या वर्षीच्या तुलनेत 139 कोटी रुपये महाज्योतीला कमी दिले गेलेत। मी या निमित्तानं काही मागण्या करणार आहे। ओबीसीच्या संदर्भात एक खरं म्हणजे ठराव घेण्याची आवश्यकता होती की ज्यामध्ये आता जनगणना, सार्वत्रिक जनगणनेमध्ये त्यामध्ये ओबीसीचा रकानाच नाही। अध्यक्ष महोदय, जर ओबीसीची संख्याच करणार नाही, ओबीसीची जनगणना होणार नसेल तर ओबीसीच्या लोकसंख्येप्रमाणे त्यांना त्यांचा हिस्सा वाटा कसा मिळेल? आणि त्यासाठी राज्य सरकारने या जनगणनेमध्ये ओबीसीचा हा रकाना असला पाहिजे अशी शिफारस
पत्र माननीय मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला, माननीय पंतप्रधानांना दिलं पाहिजेत आणि त्यामध्ये स्वतंत्र रकाना हा स्वतंत्र कॉलम ओबीसी साठी असला पाहिजेत. अध्यक्ष महोदय, विलासराव देशमुख साहेबांनी, स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना ओबीसीना 50% स्कॉलरशिप जवळपास त्यावेळेस 250 वर्षेसाठी सुरू झाली होती. आम्ही त्यामध्ये काही वाढ केली आणि 450 पर्यंत आम्ही ती वाढ घेऊन गेलो होतो. माझी विनंती आहे की जर ओबीसीचं डीएनए म्हणून माननीय मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचं सांगत असतील तर 100% स्कॉलरशिप ओबीसीला मिळाली पाहिजे. जे 50% जे मिळते आहे ती स्कॉलरशिप 100% मिळावी अशी मी मागणी या निमित्तानं करतोय. अध्यक्ष महोदय, 50%चा आम्ही घेतला, आता 100%चा तुम्ही घेतला पाहिजे. आणि यासाठी अध्यक्ष महोदय, ओबीसीच्या विद्यार्थ्यांना आता आपल्याला माहित आहे अध्यक्ष महोदय की 4,600 कोटी रुपयाची जरी तरतूद दाखवली असली तरी किमान 10,000 कोटी रुपये या ओबीसी साठी जर असते तर अनेक योजना ओबीसी विभागांना आपल्याला देता आल्या असत्या. पीएचडीच्या विद्यार्थ्यांना गेल्या 8 महिन्यापासून स्कॉलरशिप नाही मिळत आहे, स्टायपंड मिळत नाही आहे. हे ओबीसीच्या विद्यार्थ्यांना मागणी करूनही वारंवार जे ऑनलाईन प्रशिक्षण सुरू आहे हे काम जो कृणाल सिरसाट नावाचा व्यक्ती करतोय बिना निविदेनं. हा कोण कृणाल सिरसाट आहे की ज्यांच्यावर आशीर्वाद आहे? गेल्या हे 3 वर्षामध्ये 500 कोटी रुपयाचा खर्च होऊन यामध्ये ही सेक्टर स्किल काउन्सिलिंग संस्था जी आहे या संस्थेला सरसकट काम दिलं जात आहे. कोरोना काळामध्ये ऑनलाईन प्रशिक्षणाची गरज होती, पण आता त्याची गरज नसताना, सर्व विद्यार्थ्यांची एकमुखी मागणी असताना त्यामध्ये ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचं काम या ओबीसी विभागामध्ये केलं जात आहे. याचं उत्तर आणि त्यावर मार्ग माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलं पाहिजेत. पीएचडी विद्यार्थ्यांचे 126 कोटी रुपये 9 महिन्यापासून थकीत आहेत. हे विद्यार्थी दारोदार भटकत आहेत अध्यक्ष महोदय, पण त्यासाठी मात्र अजूनही ठोस काही निर्णय त्या निधीच्या संदर्भात अध्यक्ष महोदय केला गेला नाही. मी सांगितलं की 85% विद्यार्थी यामध्ये या ऑनलाईन प्रशिक्षणाकडे पाठ फिरवले आहेत अध्यक्ष महोदय. आणि केवळ 10 ते 12% उपस्थिती ऑनलाईन मध्ये असते आणि एका विद्यार्थ्याच्या मागे 50,000 ते 1 लाख रुपये आपण खर्च करतो ऑनलाईनवर. या संस्थांचे पोट भरण्यासाठी आहे काय? हे कशासाठी हा सगळा खेळ चालला आहे? याचं उत्तर नक्की आपल्याला मिळेल अशी अपेक्षा अध्यक्ष महोदय. आणि म्हणून मी आपल्याला या माध्यमातून अशी विनंती करतोय अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, समाज कल्याणच्या संदर्भात या ठिकाणी अध्यक्ष महोदय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून ज्या काही योजना राबवल्या जात आहेत, मी आपल्याकडे लाडकी बहीण म्हणून पाठ थोपटून घेतलं जाते अध्यक्ष महोदय. हे लाडक्या बहिणीसाठी पैसे कुठून दिले जातात? या दिनांक 18 फेब्रुवारी 2026चा JR आहे अध्यक्ष महोदय. या JR मध्ये स्पष्टपणे लाडक्या बहिणीसाठी जो निधी मिळाला या खात्याला, त्यातील निधी हा जवळपास 350 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी लाडक्या बहिणीला दिला जातो. तुम्ही ठोक तरतूद का करत नाही लाडक्या बहिणींच्या योजनेला? मागील वर्षी आदिवासी विभागाचा 39%, 45% सामाजिक न्याय विभागाचा खर्च झाला होता. सामाजिक न्याय विभाग जर या ठिकाणी त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे जर तरतूद होत असेल
तर ही लाडकी बहीण योजनेसाठी ऑक्टोबर 2025च्या महिन्यामध्ये 410 कोटी रुपये हा निधी कसा काढून घेता येतो का? तो GR काढून दिलाय. असा निधी वळता करता येतो काय? हे कुठल्या नियमात बसते, कुठल्या कायद्यात बसतं? अशा पद्धतीनं या समाज कल्याण विभागाचा निधी वळवून त्या खात्यामधील दुर्लक्षित, उपेक्षित, दलित, शोषितांचा हक्काचा पैसा तुम्हाला तुमच्या निवडणुका जिंकण्यासाठी, लाडक्या बहिणीला देण्यासाठी जर काढला जात असेल ते अत्यंत चुकीचं आहे.